आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात साजरा केला जातोय। विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली। मध्यरात्री 3:05 या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली। या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला। यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली। यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने, प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळाला। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात ही शासकीय महापूजा संपन्न झाली। तर आषाढी वारी निमित्ताने गेल्या महिनाभरापासून वारकरी हे पंढरीच्या दिशेने चालत होते। आज अखेर वारकरी आणि त्यांच्या विठुरायाच्या भेटीचा दिवस आलेला आहे। आज मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने हे वारकरी पंढरपुरात पोहोचलेले आहेत। विठ्ठलाची कधी एकदा भेट होतीये, विठ्ठलाचं हे मनमोहक आजचं रूप पाहायला मिळतंय। याच आशेने हे वारकरी पंढरीच्या दिशेने चालत असतात आणि आज तो दिवस आलेला आहे, तो क्षण आलेला आहे। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। राज्यामध्ये यंदा राज्य सरकारनं सगळ्यात मोठी कर्जमाफी केली। की शेतकऱ्यांची सेवा केली की हा निरोप पांडुरंगापर्यंत पोहोचतो। सरकारसाठी काय मागितलं पांडुरंगाने? सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटतं की पांडुरंगांना आपल्या मनातलं कळतं, पण एक गोष्ट मात्र इथे आल्यानंतर मी सातत्याने मागत असतो, कारण ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते। सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। एक वर्षामध्ये याचं काम कधी सुरू होईल? आपला प्रयत्न असा आहे की यावर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील। पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्त्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील।